रामपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये एक म्हातारी आजीबाई राहायची. ती आजीबाई घरामध्ये एकटीच राहत होती. तिच्या घराच्या मागे खूप मोठं जंगल होतं आणि त्या जंगलात एक खूप मोठं बोराचं झाड होतं. त्या झाडाला खूप बोरं लागायची. आजीबाई रोज सकाळी उठायची, बोरं गोळा करायची, बाजारात न्यायची, विकायची. दिवसभर हे सगळं रांधणं करता करता थकून जायची बिचारी आणि झोपून जायची. एका दिवशी रात्री काय झालं की कसला तरी आवाज झाला, पण आजीबाई खूप गाढ झोपली असल्यामुळे काही उठली नाही. पण ती जेव्हा सकाळी उठून बघते तर काय, अरे, घराच्या बाहेर इतकी घाण कोण केली आणि झाडाखालची बोरं कुठं आहेत? एकही बोर दिसत नाही. तेव्हा आजीने ठरवले की आज आपण ह्या चोराला हुडकूनच काढले पाहिजे. आजी रात्रभर झोपलीच नाही. ती जागीच राहिली. 1 वाजले, 2 वाजले. रात्री जेव्हा खूप अंधार पडला तेव्हा एक कोलोबा झाडाच्या मागून लपत-छपत आला. त्यांनी सर्व बोरे खायला चालू केले. तेव्हा आजीला लक्षात आले की अच्छा, तर हा चोर आहे. यांनी सर्व घाण करून ठेवली होती. तिला त्याचा खूप राग आला. पण म्हातारी काही करू शकत नव्हती. पण तिला एक आयडिया सुचली. तिने तवा खूप गरम करून झाडाखाली ठेवला. कोलोबाला वाटलं की इथं काहीतरी बसण्यासाठीच आहे. कोलोबा त्यावर जसा बसला तसा त्याला खूप जोराचा चटका बसला. कोलोबा धूम पळू लागला. आजी खूप खुश झाली. आजी म्हणाली, "ए रे ए रे कोलोबा, पोर पिकली." कोलोबा म्हणाला, "नको नको आजीबाई, माझी पाठ शेकली."